नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, 28 दिवसात आरोप निश्चित, आता रोज सुनावणी, निर्गुण कृत्यानंतर न्यायालय कठोर। विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला, अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर। मनोज जरांगेंच्या लाडाखातर 2 बेकायदेशीर आरक्षणे सुरू, गुणरत्न सदावर्तेंची टीका आणि उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार, एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार मनोज जरांगे पाटील। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। प्रभाकर रघुनाथ मुंडे राहणार अंबाजोगाई यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी दिनांक 19/5/2026 रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे करीत होते। दिनांक 27/5/2026 रोजी बीड LCBचे PSI सुशांत सुतळे यांच्या पथकास गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अंबाजोगाई येथील सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे राहणार सैनिक कॉलनी मोरेवाडी तालुका अंबाजोगाई याने व त्याचे इतर 2 साथीदारांनी मिळून केला आहे। सदरचे आरोपी हे सध्या यशवंतराव चव्हाण चौकाजवळ मोरेवाडीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूस गप्पा मारत बसलेले आहेत। खात्रीशीर माहिती मिळताच नमूद ठिकाणी LCB पथकाने छापा मारला असता सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे व 2 विधी संघर्ष बालक मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरून नेलेल्या मुद्देमालांपैकी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजी किंमत 1,50,000 रुपये काढून दिले ते जप्त करण्यात आले आहेत। सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरचे PI जोगदंड, PSI सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केखान, विष्णू सानप, गोविंद भताने, युनुस बागवान, गोविंद राख, सचिन आंधळे, विकी सुरवसे व पांडुरंग काळे यांनी मिळून केली। नाते आणि समाजाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाचा अत्यंत थरारक आणि दुर्दैवी शेवट अंबाजोगाई येथे झालाय। बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। केज तालुक्यातील सोनीजवळा येथील रहिवासी साहेबराव पवार वय 40 वर्षे यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता। त्यानंतर 4 वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले। संसार सुरू असताना साहेबराव यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार वय 21 वर्षे याचे आपल्या सावत्र आईशी म्हणजेच अनिताशी प्रेमसंबंध जुळले। काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघेही घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले। या प्रकरणी साहेबराव पवार यांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅप केला। साहेबराव पवार आणि पोलिसांनी तेलंगणा राज्य गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले। आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले। नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला। आपला प्रियकर नात्याने सावत्र मुलगा अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला। हा विरह सहन न झाल्याने तिनेही स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे PI शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कांदे व मंगेश भोले हे तातडीने फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। तर या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत। अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली। ऋतू तावडे यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सखोल अशी चर्चा केली। महिलांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि विकासात्मक कामांबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। महिलांनी समाजकार्यात सतत पुढे यावे, नेतृत्व करावे आणि आत्मविश्वासाने कार्य करत राहावे असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। या सर्व महिलांना या भेटीमुळे प्रेरणा मिळाली। महापौर पदावर असून देखील त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला व प्रत्येक महिलेच्या कार्याचे वैयक्तिक कौतुक केले। यावेळी अखिल भारतीय महिला मराठा महासंघ मुंबई सरचिटणीस नम्रता भोसले, मुंबईच्या अध्यक्षा सुवर्णा पवार, खजिनदार स्मिता वारंग, चेंबूर दक्षिण विभाग अध्यक्षा अनिता महाडिक, सुलोचना गायकवाड, जोगेश्वरी मेघवाडी, अश्विनी साटम, सुमन परब, गौरी साळवी, मोहिनी कदम, कांदिवली विभाग सेक्रेटरी विनीता पालांडे,
प्रियंका राणे, भायखळा विभाग वैशाली राणे, अर्पिता तावडे, वरळी विभाग कल्पिता साटम, शिवडी विभाग सलोनी महाडिक आदींची उपस्थिती होती। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून शिवाजीनगर ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 27 मे रोजी दिवसभर विविध ठिकाणी धाडसत्र राबवून 4 मटका चालक अटक केले। तसेच देशी दारूचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। तर 5 कारवायांमध्ये एकूण 5 आरोपी अटक केले असून त्यांच्याकडून एकूण 3,21,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आज बकरी ईद सण असल्याने शासनाचा अधिकृत ड्राय डे असून याच संधीचा फायदा घेत सणाच्या दिवशीच चढ्या दराने चोरटी दारू विक्री करण्यासाठी आरोपीने एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठा साठा करून ठेवला होता। मात्र पोलिसांनी रात्री सदर ठिकाणी छापा टाकत बकरी ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारू विकण्याचा आरोपीचा डाव पूर्णपणे उधळून लावला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,200 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून आरोपी आकाश सदाशिव वडमारे राहणार इंदिरानगर बीड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यासोबतच काल दिवसभरात छापेमारी करून 4 जुगार चालकांना पकडले। यामध्ये नगर नाका येथे आरोपी आमिर खान, नादिर खान पठाण आणि शेख हुजेर शेख रियाज याला कल्याण नावाचा मटका जुगार खेळवताना अटक करण्यात आली। आरोपीकडून अनुक्रमे 1,10,440 रुपये आणि 1,08,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याचप्रमाणे जायका हॉटेलच्या बाजूला शेख युसुफ शेख नजीर या आरोपीला 42,720 रुपयांच्या मुद्देमालांसह ताब्यात घेतले। तर पालवण चौक येथील ऑनलाईन चक्री जुगार खेळवणाऱ्या लक्ष्मण आबा पवार याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून पोलिसांनी 54,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर अटक करण्यात आलेल्या 4ही जुगार चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाया शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ यांच्या थेट मार्गदर्शनाखाली PSI सागर सोत्रे, ASI राऊत, आघाव, मराडे, घोलप, सुरेवाड, गिरी, राठोड, रहाडे, राडकर, आगलावे, घटमाळ, जाधव, कांदे तसेच महिला पोलीस शिपाई शिंदे यांच्या पथकाने पार पाडली असून यापुढेही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सण उत्सवाच्या काळात शांतता भंग करणारे कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ यांनी दिला आहे। मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग टीम अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 जून ते 9 जून दरम्यान एकादशी व अधिक मासानिमित्त आनंद अनुभवती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराची वेळ संध्याकाळी 6 ते 8 अशी असून या शिबिरामध्ये प्राणायाम, ध्यानधारणा, सुदर्शन क्रिया, जीवन जगण्याची कला तसेच तणावमुक्त जीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तरी बारसवाडा आणि परिसरातील तरुणांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अंबड आर्ट ऑफ लिव्हिंग टीमच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।